नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत एक मस्त अशा पराठ्याची रेसिपी शेअर करणार आहे. हो मंडळी, तुमचीही मुलं फ्लॉवर खायला नाटकं करतात, तर हा पराठा एकदा तुम्ही खायला घाला, त्यांना कळणारसुद्धा नाही की हा फ्लॉवरपासून केलेला पराठा आहे. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 पाव फ्लॉवर घेतलेला आहे. मस्तपैकी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. हे पहा, मस्त तर पांढरा शुभ्र घ्यायचा आहे. त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि चॉपरने किंवा किसणीच्या साहाय्याने, खोबरं किसतो त्या किसणीच्या साहाय्याने किसून घ्यायचं आहे. होईल तितका बारीक करायचा आहे, म्हणजेच की मुलांना कळणार नाही की हा फ्लॉवरचा पराठा आहे. सोबतच आपण ह्यामध्ये एक छोटासा कांदा घ्यायचा आहे, तो सुद्धा चॉप करून घ्यायचा आहे. हे पहा, कांद्यासोबत मी इथे एक मिरचीसुद्धा चॉप केलेली आहे. आता आपण जो फ्लॉवर बारीक करून घेतला होता त्यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं आहे, म्हणजे चवीनुसारपेक्षा थोडंसं जास्त मीठ घालायचं आहे, कारण आपण नंतर मसाल्यामध्ये मीठ घालणार नाही आहोत. आता मीठ घालून मिक्स करून छानपैकी बाजूला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत बाकीचे मसाले प्रिपेअर करून घ्यायचे आहेत. इथे मी भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे, बारीक कट केलेला कांदा आणि किंचितच आलं किसून घ्यायचं आहे, म्हणजेच बारीक वाटून नाही घ्यायचं आहे, फक्त किसून घ्यायचं आहे. आता आपण ह्यामध्ये काही मसाले घालणार आहोत. त्यामध्ये किंचित असा लाल तिखट, अर्धा चमचा धना पावडर, अर्धा चमचा चाट मसाला अजिबात स्किप करायचा नाही. सोबतच छान असं टेस्टी लागण्याकरिता इथे मी अर्धा चमचा चिली फ्लेक्स आणि माझ्याकडं थोडंसं चीज असं पडलेलं होतं, म्हणजेच ह्याच्यासाठी आणलं होतं पिझ्झासाठी, त्यातील थोडंसं चीज राहिलं होतं. चीज म्हणलं की मुलं लगेच सगळ्या गोष्टी, मग पराठ्यामध्ये काहीही असू दे ते बघायचं नाही, फक्त चीज बघायचं. थोडंसं चीज घातलं आणि जो आपण फ्लॉवर मीठ घालून ठेवला होता तो पूर्णपणे पिळून घ्यायचा आहे. अजिबात पाणी त्यामध्ये ठेवायचं नाही, नाहीतर तुमचे पराठे अजिबात चांगले येणार नाहीत. सगळ्यात शेवटी आपण ह्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आणि पाव चमचा हळद घालून छान असं एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं आहे. सो मंडळी, असं कोरडं मिश्रण झालं पाहिजे, अजिबात त्यामध्ये पाणी राहिलं नाही पाहिजे. होईल तितकं तुम्हाला जर हाताने पिळता जमत नसेल तर तुम्ही एखाद्या छान सुती कपड्यामध्ये घेऊन फ्लॉवर पिळून घ्या. मसाला स्टफिंग तयार झालेला आहे. आता आपण जी नेहमीची रोजची कणिक असते ती इथे घेतलेली आहे. त्याचा असा वाटीसारखा आकार करून घ्यायचा आहे. साईडच्या कडा आहेत त्या पातळ करायच्या आहेत आणि मध्ये मिश्रण भरतो तिथे थोडंसं जाडसर ठेवायचं आहे. आता हे तुम्हाला भरता येईल तितकं भरपूर असं मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि चमच्याच्या साहाय्याने अशा रीतीने ते प्रेस करून घ्यायचं आहे. सो मंडळी, मस्त असे पराठे होतात, अप्रतिमसुद्धा चवीला लागतात. एकदा बनवले तर पुन्हा पुन्हा बनवायला नक्कीच सांगते, इतके अप्रतिम लागतात. छान असा आपण पुरणाचा उंडा भरतो त्या प्रकारे हा उंडा भरून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हातावर थापून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितरित्या सर्व मिश्रण सर्व बाजूने पसरलं जाईल त्याची काळजी घ्यायची आहे. हलक्या हाताने आपण इथे पराठा लाटून घ्यायचा आहे. सो मंडळी, चपाती असो किंवा पराठा, मला तो पातळच आवडतो. सो मी इथे पातळ लाटून घेतलं आहे. पराठा फुगला नाही तरी काही हरकत नाही, चवीत कोणताही फरक येत नाही, मस्त असा पराठा चवीला लागतो. आता आपण इथे पराठा अलटीपलटी करून मस्त असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघू शकता ह्यामध्ये चीज घातलेलं आहे, सो वरून चीज दिसत आहे. चीज चिपकल्यामुळे माझा पराठा इथे तुटला आहे थोडासा. वरून मस्त असं तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि खरपूस असा भाजून घ्यायचा आहे. आणि तुमच्या मुलांना अजिबात कळणार नाही की हा पराठा पनीरचा आहे की फ्लॉवरचा आहे. एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि हो मंडळी, तयार आहे आपला मस्त असा फ्लॉवरचा पराठा. तर मंडळी, तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.